तर राज्यभरामध्ये काही प्रमाणावर सारखीच परिस्थिती आहे, मात्र कोल्हापुरात एटीएम बाहेर कशा रांगा लागल्यात सांगतात आमचे प्रतिनिधी। आज शनिवार आहे, त्यामुळे आज आणि उद्या बँका बंद असणार आहेत। त्यामुळे पैसे काढण्यासाठी लोक आता एटीएमच्या दारामध्ये गर्दी करू लागलेले आहेत। मी कोल्हापुरातल्या दसरा चौक परिसरातल्या एसबीआयच्या एटीएमच्या दारात आहे। सकाळपासूनच इथं पैसे काढण्यासाठी लोकांची मोठी रांग लागलेली आहे। दिवसाला एक समजा 100-200 रुपये जर मी खर्च करत असेल किंवा तेवढ्यापर्यंत जर माझी गरज असेल तर मी 2000 नोट घेऊन तर करणार तरी काय। जर सुट्टे पैसे पाहिजे तर 2000 नोट तरी सुट्टे कोण देत नाही। त्यामुळे सध्या डीमार्ट किंवा या ठिकाणी जर सुट्टे मिळत असतील तर लोकांना इथे लाईनला उभारून परत त्या ठिकाणी जाऊन लाईनला उभं राहावं लागतं आणि शक्यतो कसं आहे, पेट्रोल वगैरे जर घालायचं तर ते कार्डवरच घालावं लागतं। 200 रुपये जरी असतील तरी ते लाईनला उभं राहायचं, परत स्वॅप करण्यासाठी परत तिथे जावं लागतं। 2 दिवसामध्ये बँका जरी बंद असल्या तरी जे छोटे मोठे व्यवहार आहेत, काही खरेदी आहे ती मात्र कार्डच्या द्वारे आम्ही करू आणि हा त्रास सहन करू आणि सोमवारपर्यंत पुन्हा बँका उघडण्याची वाट बघू, अशा प्रतिक्रिया देखील कोल्हापूरकर देताना दिसत आहेत। रणजित माजगावकर, एबीपी माझा, कोल्हापूर।